लोक हो, आज आपल्या देशात बऱ्याच समस्या आहेत. घोटाळे, भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, स्त्री भ्रूण हत्या, दंगल, या सगळ्या समस्या आपल्या डोळ्यासमोर आहेत. या सर्व गोष्टींचा आपल्यावर इतका परिणाम झालाय की आपण सगळे यात हरवून गेलोत. पण या गर्दीत विद्यार्थ्यांचं काय? हे विद्यार्थी शैक्षणिक पुस्तकांचं किलोभर वजन घेऊन शाळेत जातात. त्यांना या घडामोडींशी काहीच देणं घेणं नसतं, कारण त्यांचं लक्ष अभ्यासावर असतं आणि त्यांच्या पालकांचं लक्ष निकालावर असतं. आपल्याला मुलगा होणार की मुलगी हे आपल्याला जसं माहित नसतं ना, तसंच परीक्षेत आपण पास होणार की नापास हे विद्यार्थ्यांना देखील कसं माहित असणार. अशीच ही एक कथा आहे आपल्या सुशीलची. या कथेतील पात्र काल्पनिक असून या कथेचा आपल्या वास्तविक जीवनाशी संबंध आहे. आई बाबा, मी पास झालो. अरे वा, आज तुला माझ्याकडून तुझी आवडती सायकल गिफ्ट. बाबा, मला 90% मिळाले, क्लास मध्ये फर्स्ट. अगं ए सुमित्रे, आपल्या पोरीला 85% मिळाले बघ. आता चांगल्या कॉलेजचं टेन्शनच गेलं. अहो, तो जोशींचा पोरगा नापास झाला म्हणे. जोशा, काय रे? मी ऐकलं तुझा मुलगा नापास झालाय म्हणून. नाही, मुलांवर जरा लक्ष दे. जरा दम दिला असता, मारलं असतं तर झाला असता पास. बघ बाबा, पोरावर लक्ष ठेव. येतो मी. काय कमी केली होती आपण आपल्या सुशीलसाठी, आणि याला साधा अभ्यासही न करता यावा. अगं एकुलता एक म्हणून त्याचे सारे हट्ट पुरवले ना आपण, आणि ह्याला साधी आपली एक इच्छाही पूर्ण करता नाही. ह्या चाळीतल्या लोकांची टोमणी आणि खोचट बोलणी ऐकून माझं डोकं अगदी बधीर झालंय. काय पाप केलं होतं आपण, सांग ना. काय पाप केलं होतं म्हणून हा असला दगड आपल्या पदरी आला? तुला सांगतो, ह्याचं जीवन सगळं अंधारमय. ह्याच्या आयुष्यात काही एक होणार नाही. हा अपयशी आहे, अपयशी होता आणि अपयशीच ठरणार. खूप दुखावलाय त्यांना. खरंच मी आई वडिलांना खूप मनस्ताप दिलाय आजपर्यंत, आणि आज तर अगदी हद्दच झाली. बाबा म्हणतायत त्याप्रमाणे माझं काहीच भविष्य नाहीये. आई बाबांनी माझ्यासाठी बरंच काही केलं. मीही त्यांच्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्याकडून होत नाहीये. त्याला मी तरी काय करू? आता माझ्याकडे एकच पर्याय, आत्महत्या.
आत्महत्या करणं हाच एक पर्याय राहिलाय का? नाही, माझ्या मते आत्महत्या करणं म्हणजे भित्रेपणाचं लक्षणच आहे. ज्यांच्या आयुष्यात त्यांच्याकडनं काही होत नाही ना, अशीच माणसे आत्महत्या करतात. बरोबर आहे तुमचा हा अनुभव आजच्या लोकांसाठी, आजच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. चला तर पाहूया काही अपयशी ठरलेल्या यशस्वी लोकांची गाथा. मोहनदास करमचंद गांधी. बालवयात ते अतिशय घाबरट होते. लहानपणी अभ्यासात त्यांना काही विशेष रस नव्हता, पण दक्षिण आफ्रिकेमध्ये वकिली शिक्षणासाठी लागणाऱ्या लॅटिन विषयात ते नापास झाले. इथंच त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्या विषयाची पुन्हा परीक्षा दिली आणि ते लॅटिन विषयामध्ये पास झाले. त्यांच्या या अशा जिद्दीमुळेच आपण त्या विद्यार्थ्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणून ओळखतो. राज कपूर. मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे हतबल होऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्या उद्देशाने माटुंगा रेल्वे स्टेशनवर गेले असता तिथे एक अपघात घडलेला, रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला माणूस पाहता मरणप्राय यातना भोगण्यापेक्षा त्यांना मरणच यावं असं वाटलं. आणि मरणाने येऊ का असं विचारलं तेव्हा त्यांना आणखी थोडं जगावंसं वाटलं. कारण मरण्यापेक्षा जगण्यातच मोठी मजा असते, मोठा आनंद असतो, हे त्यांना तेव्हा पटलं होतं. म्हणून आत्महत्या करण्याचा विचार त्यांनी मनातून पुसून टाकला आणि त्यांनी आपलं पूर्ण लक्ष अभिनयाकडे वळवलं. म्हणून आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्या स्मरणात त्यांची ओळख राज कपूर दी शोमॅन अशी आहे. आणि यापुढील दिग्गज व्यक्ती आहेत सचिन रमेश तेंडुलकर. या विद्यार्थ्याबद्दल काय सांगायचं, यांना तर सारे जग ओळखतं. आणि जर कोणी ओळखत नसेल तर नवलच. बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे काही लोकांनी त्याला अभ्यासात शून्य समजलं, पण त्याने जिद्दीच्या बळावर शून्यरूपी चेंडूला कित्येकदा सीमारेषेपार फटकावलं आणि हा सचिन तेंडुलकरचा मास्टर ब्लास्टर झाला. इतकंच नाही तर या जगात शतकांची शतकं लगावून विश्वविक्रमही नोंदविला आणि मास्टर ब्लास्टरचा द गॉड ऑफ द क्रिकेट. ही झाली भारतातील काही प्रसिद्ध लोकांची गाथा. पण इतर देशांमध्येही सुरुवातीला नापास झालेले आणि नंतर प्रसिद्धी पावलेले विद्यार्थी होते. त्यातलाच एक विजेच्या बल्बचा शोध लावणारा वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन. पण निराश न होता त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि मोठा वैज्ञानिक होऊन अंधारमय जीवन प्रकाशमय केले. अशाच प्रकारे आईन्स्टाईन, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, कुसुमाग्रज, यशवंतराव चव्हाण, गुलजार, R.K. लक्ष्मण, जयंत साळगावकर या आणि अशा बऱ्याच तत्वज्ञांनी, राजकारण्यांनी, चित्रकारांनी, कलावंतांनी, लेखकांनी आपल्या शालेय जीवनात, महाविद्यालयात अनेक निराशेचे ढग अनुभवले. पण ही माणसे निराश झाली नाही. नापास झाल्यावर सुद्धा त्यांचं आयुष्य थांबलं नाही. त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला, समाजाला आनंद दिला. मुलांना परीक्षेत कमी गुण मिळाले तर आई वडील निराश होतात. मुलं आत्महत्या करतात. अनेकांचे तर मानसिक संतुलनच खचते. आणि हल्ली तर पालकांचा अट्टहासच असतो की आपल्या मुलांनी किमान 90% अधिक गुण मिळवावे. पण खरे यश हे टक्केवारीवर असते का? या टक्केवारीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही कधी तुमच्या मुलांचा विचार केलायत का? जशी तुम्ही स्वप्न पाहता तशी तुमची मुलं देखील नक्कीच स्वप्न पाहत असते. कधी तुम्ही तुमच्या मुलांच्या स्वप्नांचा विचार केलायत का? मुलांनी सुद्धा टोकाची भूमिका न घेता, आत्महत्येचा विचार मनातच न आणता तुमच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जर कधी त्या क्षेत्रात तुम्हाला अपयश आलेच तर यासारख्या नापास झालेल्या माणसांचे चेहरे आठवा, त्यांचं कार्य आठवा, त्यांचं कर्तृत्व आठवा आणि पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करा तुमचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी. सुशीलच्याही बाबतीत असंच घडलं. पण सुशीलने न खचता आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला. त्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला लागला आणि दिवस रात्र अभ्यास करून त्यानं परीक्षेत यश मिळवलं. तुम्ही विचार करा, जीवन अनमोल आहे, ते एकदाच मिळतं, त्याचं सोनं करा. एखादं कार्य सुरू करण्यापूर्वी ते आपल्याला अशक्य वाटतं, कदाचित असेलही, पण प्रयत्न केल्यावर यश हमखास मिळतं. चला 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपती असणाऱ्या गणपती रायाला वंदन करूया आणि त्याच्या चरणी नतमस्तक होऊन त्याला प्रार्थना करूया. हे देवा गणराया, तुझ्या निमित्ते विद्यार्थ्यांना सद्बुद्धी यावी, नि पालकांच्या हरवलेल्या माणुसकीला पुन्हा नवी पालवी.